मुगाच्या डाळीची कुरकुरीत आणि खमंग भजी संध्याकाळच्या चहासोबत एक उत्तम नाश्ता आहे, जी चवीला पौष्टिक आणि बाहेरील कुरकुरीतपणा वा आतून मऊपणामुळे ही जी भजी आहे ना, ती खूप प्रसिद्ध आहे, लोकप्रिय आहे. तर नमस्कार मंडळी, मी रोहिणी आणि फूडी रोहिणीमध्ये आज आपण बघणार आहोत मुगाच्या डाळीची कुरकुरीत अशी भजी. आणि ही भजी बनवताना मी तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्ससुद्धा सांगणार आहे, तर व्हिडिओ आहे ना शेवटपर्यंत पहा. चला तर मग आपण रेसिपीला चालू करूया. तर मंडळी, सर्वात अगोदर मुगाची भजी बनवण्यासाठी आपल्याला मुगाची डाळ जी आहे ना, ते 3 ते 4 तासासाठी पाण्यामध्ये भिजत घालायची आहे. आफ्टर 3 ते 4 तासानंतर ही जी डाळ आहे ना, ती खूप छान अशी भिजली जाईल. यानंतर यामधलं पूर्ण पाणी जे आहे ना, ते नितळून काढायचं आहे. आता मुगाची जी डाळ आहे ना, ती मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया. डाळीबरोबरच यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हिरव्या मिरच्या, त्याचबरोबर आलं. हिरवी मिरची आणि आलं टाकल्याने ना मुगाची भजी आहे ना आणखीन चविष्ट होते. तर आता आपण मिक्सरला वाटून घेऊया. आणि ही जी मुगाची डाळ आहे ना, वाटताना खूप मऊ अशी करायची नाही आहे, कारण डाळ जाडसर असल्यास आहे ना भजी अधिक खमंग लागते. यासाठी थोडंफार जाडसरच वाटून घ्यायचं आहे आपल्याला. खूप असं मऊ एकदम पिठाळसारखं वाटून घ्यायचं नाही आहे. तर थोडं थोडं करून आहे ना मंडळी, ही जी सगळी डाळ आहे ना मुगाची, ती मी वाटून घेतलेली आहे आणि अगदी जाडसरच वाटून घेतलेलं आहे बरं का. आता भजी आणखीन खमंग होण्यासाठी यामध्ये आपण काही साहित्य टाकणार आहोत. तर इथे टाकलेले आहेत थोडेफार जिरे, त्याचबरोबर इथे मी हातावरती ओवा जो आहे ना, तो क्रश करून टाकत आहे. त्यामुळे भजी आहे ना आणखीन चविष्ट होते यासाठी. आता यामध्ये टाकूया हळद, त्याचबरोबर चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेणार आहे. आणि अगदी थोडासा नाके बराबर म्हणून इथे मी सोड्याचा वापर केलेला आहे. तुम्हाला जर भजीमध्ये सोडा टाकायचा नसेल ना, तर तुम्ही स्किप करा, काहीच हरकत नाही आहे. असे सुद्धा भजी आहे ना खूप खमंग लागतात आणि कुरकुरीतसुद्धा होतात. आता मी तुमच्यासोबत एक महत्त्वाची टिप्स शेअर करते, ते म्हणजे मुगाच्या डाळीमध्ये आहे ना, जेव्हा आपण भजी बनवू ना, तेव्हाच यामध्ये कांदा ॲड करायचा आहे बारीक चिरलेला. अगोदरच टाकला ना तर काय होतं, भजी जे आहे ना ते खूप असे मऊ पडतात. यासाठी ते कांदा जेव्हा तुम्ही भजी बनवाल ना, तेव्हाच यामध्ये ॲड करा आणि मगच भजी तळा. तर इथे लगेच बनवायचं आहे भजी, जे यासाठी बारीक चिरलेला कांदा ॲड केलेला आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर ॲड केलेली आहे. पाणी अजिबातही वापरू नका बरं का, कारण जे हे मिश्रण आहे ना आपण वाटून घेतलेलं, ते थोडं ओलसरच असतं. यासाठी पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे. तर असंच हे जे मिश्रण आहे ते मिसळून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. आणि खरंच खूप चविष्ट लागतात भजी. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आणि एकीकडे मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. आणि आणखीन एक महत्त्वाची टिप्स मी इथे तुम्हाला सांगेल. मुगाची भजी बनवता येणार ना, अगोदर तेल आहे ना फुलं असं गरम करून घ्यायचं. नाहीतर काय होतं, अगदी हलकं गरम झालं ना तेल, तर मग आहे ना आपण त्यामध्ये भजी सोडलो ना की ते तेलकट होतात. यासाठी भरपूर असं गरम करून घ्यायचं तेल. यानंतर मध्यम आचेवर हे जे भजी आहेत ना, ते अगदी सोनेरी रंग येईपर्यंत, क्रिस्पीपणा येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत, तळून घ्यायचे आहेत. आणि पाहू शकता कलरसुद्धा खूप छान आलेला आहे, अगदी गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. तर हे जे भजी आहेत ना ते मी काढून घेऊया. तसंच दुसरा घाणासुद्धा इथे मी लगेचच करून घेतलेला आहे. आणि खरंच तुम्हाला सांगते, हा मुगाच्या डाळीची जी भजी आहे ना, त्याची चव आहे ना नेक्स्ट लेवलची होती, अप्रतिम होती. खूप जर कंटाळा आला असेल ना तुम्हाला, तर ही मुगाची भजी आहे ना नक्की ट्राय करून पहा. कंटाळवाण्या दिवसाला आहे ना आनंदी बनवा आणि मुगाची भजी आल्याच्या चहासोबत आहे ना खूप खूप एन्जॉय करा. तर दुसरं जे भजी आहेत ना ते सुद्धा मी तेलामध्ये सोडलेले आहेत. असं करून सगळे जे भजी आहेत ना ते मी छान असे फ्राय करून घेतलेले आहेत, अगदी कुरकुरीत होईपर्यंत. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. संध्याकाळी आल्याचा चहा आणि गरमागरम अशी मुगाची भजी. आहाहा, काय कमालीचं कॉम्बिनेशन आहे खरंच. हे भजी आहे ना असेच खायला आहे ना खूप अप्रतिम लागतात. जर तुम्हाला असेच नाही खावंसं वाटलं ना, तर सॉससोबत किंवा एखादी चटणी बनवून आहे ना खा. तर मग मंडळी, तुम्ही कधी करताय मुगाच्या डाळीची कुरकुरीत खमंग अशी भजी, मला नक्की कमेंट्स करून सांगा.